हॅलो फ्रेंड्स, आज आपण मॅथ्स 1मधील तिसरं प्रकरण अंकगणिती श्रेणी हे पाहणार आहोत. अंकगणिती श्रेणी ही संकल्पना तुमच्यासाठी नवीन आहे. थोडंसं आज आपण हे बघूया. पहिल्यांदा उदाहरण बघूया. आता क्रमिका ही कन्सेप्ट पहिल्यांदा जाणून घ्या. क्रमिकेमध्ये आता इथे 1, 2, 3, 4 अशा संख्या आहेत समजा. तर या संख्या आपण क्रमाने लिहितो. 1, 2, 3, 4 ही संख्यांची एक मालिका आहे, बरोबर आहे. या मालिकेतील कोणतीही संख्या कोणत्या स्थानावर आहे हे आपण सांगू शकतो. म्हणजे 10व्या स्थानावर 10 ही संख्या असेल, 12व्या स्थानावर 12 ही संख्या असेल, असे आपण ठामपणे सांगू शकतो, कारण त्या संख्या विशिष्ट क्रमाने लिहिलेल्या आहेत. आता इथे दुसरं एक उदाहरण आहे बघा. 1, 4, 9, 16, 25, 36, 49. इथे म्हणून बघा काय, 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 16 म्हणजे 4चा वर्ग, 5चा वर्ग. म्हणजे नैसर्गिक संख्यांचा क्रमाने वर्ग लिहिलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे कितव्या स्थानावर कोणती संख्या असणार आहे हे सुद्धा आपण इथे सांगू शकतो, बरोबर आहे. आता इथे 7व्या स्थानावर काय आहे, 49 म्हणजे 7चा वर्ग आहे. 12व्या स्थानावर 12चा वर्ग 144 असेल. तर अशा पद्धतीनं ठराविक एका सिक्वेन्सने या संख्या लिहिलेल्या असतात. म्हणजेच बघा, नैसर्गिक संख्यांच्या प्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला क्रमिका असे म्हणतात. काय, नैसर्गिक संख्यांच्या प्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला क्रमिका असे म्हणतात. आता इथे या क्रमिकेमध्ये विशिष्ट स्थानावर विशिष्ट संख्या लिहिली जाते, बरोबर आहे. म्हणजे त्यामध्ये त्या संख्या A1, A2, A3, A4, AN अशा क्रमाने दर्शवल्या की आपल्याला A1 ही पहिली, A2 दुसरी, त्याप्रमाणे AN ही Nवी संख्या आहे असे सांगता येते, बरोबर आहे. तर संख्यांची क्रमिका F1, F2, F3 अशा अक्षराने देखील दर्शवली जाते. तिच्या निश्चित क्रमाने संख्या लिहिलेल्या आहेत हे समजते. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे बघा. इथे हा आकृतिबंध आहे. आकृतिबंधामध्ये इथे एक वर्तुळ आहे, म्हणजे वर्तुळांची संख्या 1. इथे 3 वर्तुळ आहेत, वर्तुळांची संख्या 3. इथे किती, 5. इथे किती, 7. काय केलेलं आहे बघा, प्रत्येक वह्यामध्ये आडव्या रेषेत आणि उभ्या रेषेत एक वर्तुळ वाढवलेलं आहे. म्हणजे 2 वर्तुळे वाढवलेली आहेत. म्हणजे मागच्या रकान्यातील जी वर्तुळांची संख्या आहे त्यामध्ये 2 मिळवले असता पुढची संख्या आपल्याला मिळते. म्हणजे ही क्रमिका आहे, बरोबर आहे. पुढचा भाग बघूया आपण. इथे सुद्धा एक आकृतिबंध दिलेला आहे बघा. आकृतिबंध त्रिकोण आहे. आता इथे 5 त्रिकोण आहेत. पहिल्या ह्याच्यात 2, 1, 2. इथे 3, 1, 1, 3. म्हणजे इथे एक वाढवला, इथे एक वाढवला आणि इथे एक वाढवला. तिन्ही कॉलममध्ये, तिन्ही रांगांमध्ये एक त्रिकोण वाढवलेले आहे. म्हणजे 3 वाढलेले आहेत. म्हणजे इथे 8 त्रिकोण झाले. इथे सुद्धा 3 वाढवले 11. म्हणजे 5मध्ये 3 मिळवले 8, 8मध्ये 3 मिळवले 11, 11मध्ये 3 मिळवले 14, 14मध्ये 3 मिळवले 17, 17मध्ये 3 मिळवले 30, 30मध्ये 3 मिळवले 33. म्हणजे पुढच्या संख्या, त्रिकोणांची संख्या आपण सांगू शकतो, बरोबर आहे. आता पुढची आणखीन एक मालिका आपण बघूया. वेगवेगळ्या उदाहरणांच्या सहाय्याने ही कन्सेप्ट तुमच्या चांगली लक्षात येईल. आता इथे बघा, ही मालिका दिली आहे. 2, 11, -6, 0, 5, -37, 8, 2, 61. यामध्ये काय कळतंय का आपल्याला बघा,
2 आहे पहिली संख्या, दुसरी संख्या आहे 11, तिसरी आहे -6, 0. म्हणजे काहीही आपल्याला कुठली संख्या त्या स्थानावर का आहे हे सांगता येत नाही आहे. कारण इथे सिक्वेन्स असा नाही आहे बघा. जसं आत्तापर्यंतच्या उदाहरणात आपण बघितलं होता की एक 3 मिळवले किंवा 2 मिळवले किंवा वर्ग आहे, असं काहीच नाही आहे इथे. म्हणजेच या क्रमिकेला, ज्या क्रमिकेमध्ये पुढचे पद ठरवता येईल असा नियम असतो, अशा क्रमिका आपण काय करतो, याला विचारात घेता येतात. ही क्रमिका आहे का? ही क्रमिका नाही, कारण त्याची विशिष्ट अशी मांडणी नाही आहे. आता इथे उदाहरण दिलेलं आहे पहिलं बघा, 4, 8, 12, 16. म्हणजे काय? 4चा पाढाच आहे हा बघा. 4 एके 4, 4 दुणे 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16. म्हणजे 4च्या पटीतील त्या संख्या आहे. म्हणजे ही क्रमिका आहे. इथे बेदुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 दुणे 32. म्हणजे मागच्या संख्येची दुप्पट आहे पुढची संख्या. म्हणजे इथे सुद्धा काहीतरी विशिष्ट क्रम आहे. इथे बघा 1/5, 1/10, 1/15, 1/20. म्हणजे काय? छेदामध्ये 5च्या पटीतील क्रमाने येणाऱ्या संख्या आहे. म्हणजे ही सुद्धा काय आहे? क्रमिका आहे. आता टर्म्स इन सिक्वेन्स. आता इथे क्रमिकेतील क्रमवार पदे बघा, T1, T2, T3, Tn या प्रकारेही दर्शवतात. सामान्यपणे क्रमिका ही Tn अशी लिहितात. क्रमिका अनंत असेल तर प्रत्येक धनपूर्णांक n याच्याशी निगडीत अशी एक संख्या आहे असे गृहीत धरले जाते. आता क्रमिकमधील पदे बघा, आता इथे 9, 15, 21, 27. 9मध्ये 6 मिळवले 15, 15मध्ये 6 मिळवले 21, 21मध्ये 6 मिळवले 27. यामध्ये T1 म्हणजे पहिलं पद काय आहे? 9. T2 दुसरं पद काय आहे? 15. T3 तिसरं पद काय आहे? 21. बरोबर आहे. तर ही काय आहे? क्रमिका आहे. यामध्ये T1, T2, T3 ने आपण पुढचं पद सांगू शकतो. आता दुसरं उदाहरण बघा काय आहे? 7, 7, 7. इथं T1 7 आहे, T2 पण 7 आहे आणि T3 पण काय असणार आहे? 7 असणार आहे. तिसऱ्या उदाहरणामध्ये का -2, -6, -10, -14. T1 काय आहे? -2. T2 काय आहे? -6. म्हणजे यामध्ये किती मिळवले? -4 मिळवले. मग -6मध्ये -4 मिळवले, -10 आले. म्हणजे इथे -6 येणार, इथे -10 येणार. पुढची T4 संख्या असेल -14, T5 असेल -18. म्हणजे इथे आपण पुढची संख्या सांगू शकतो. बरोबर आहे. आता यामध्ये आपल्याला या क्रमिका ज्या दिलेल्या आहेत यामध्ये काही नियम आढळतात काय ते पाहायचं आहे. आता 1, 4, 7, 10, 13. पुढच्या पानावरच बघूया डायरेक्ट. इथे संबंध बघा या क्रमिकेतील. 1 पहिली संख्या आहे 1, दुसरी संख्या आहे 4. यामध्ये किती मिळवले? 3 मिळवले. 4मध्ये 3 मिळवले 7, म्हणजे तिसरी संख्या आहे 7. 7मध्ये 3 मिळवले, चौथी संख्या मिळाली 10. 10मध्ये 3 मिळवले, पाचवी संख्या काय असणार आहे? 13. 13मध्ये 3 मिळवले, सहावी संख्या असणार आहे 16. म्हणजे असं आपण पुढच्या संख्या सांगू शकतो. कारण मागच्या संख्येमध्ये 3 मिळवले असता पुढची संख्या आपल्याला मिळते. म्हणजे T1 1 आहे, T2 4 आहे, T3 7 आहे, T4 10 आहे, T5 13 आहे. बरोबर आहे. आता दुसरं उदाहरण बघा. 6. 6 ही पहिली संख्या आहे. दुसरी संख्या आहे 12. 6 अधिक 6 12. 12 अधिक 6 18. 18 अधिक 6 24. 24 अधिक 6 किती येणार? 30. 30 अधिक 6 36. म्हणजे आपण मागच्या संख्येत काय किती मिळवलेले आहेत? 6 मिळवलेले आहेत. 3 अधिक 0 3. 3 अधिक 0 3. हे तिसरं उदाहरण बघा. आता 3 प्रत्येक ठिकाणी 3 ही संख्या आहे. म्हणजे मागच्या संख्येत 0 मिळवलेले आहेत.
तर पुढची संख्या मिळते. म्हणजे यामध्ये सगळ्या T1 T2 T3 T4 सगळेच किती आहेत? 3ही आहेत. पुढचं उदाहरण चौथं. 4 गुणिले 4 16. बघा 4 चोक 16, 16 चोक 64, 64 चोक किती येणार बघा? 4 चोक 16, हातचाला 1, 4 सक 24 आणि 1 25, 256. 256 गुणिले 4 किती येईल? ती संख्या इथे येईल. त्याला पुन्हा 4ने गुणल्यावर आपल्याला ही संख्या मिळेल. म्हणजे मागच्या संख्येला 4ने गुणली असता पुढची संख्या मिळते. हा नियम आहे, बरोबर आहे. पुढच्या उदाहरणामध्ये बघूया काय नियम मिळतोय. -1 आहे. -1 अधिक, आता इथे वजा 1.5 आहे. म्हणजे यामध्ये किती मिळवले? 0.5 मिळवले. म्हणजे वजा वजाची बेरीज होते आणि चिन्ह वजा राहतं. म्हणून इथे -1 अधिक वजा 0.5 किती मिळाले? -1.5. वजा 1.5 मध्ये वजा 0.5 मिळवले किती? 2, कारण दीड आणि अर्धा 2. पुन्हा 2 मध्ये वजा 2 मध्ये वजा 0.5 मिळवले किती? वजा 2.5. वजा 2.5 अधिक वजा 0.5 किती मिळणार? वजा 3. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं 5वं उदाहरण आपल्याला मिळेल. आता 6वं उदाहरण बघा काय आहे. 1चा घन, 2चा घन, 3चा घन, 4चा घन. म्हणजे हे काय आहे? घन आहेत. तर क्रमाने नैसर्गिक संख्यांचे घन आहेत. तर यामध्ये क्रमिका 1, 2, 3 आणि 5 यांच्यामध्ये आत्तापर्यंतची आपण उदाहरणं जी बघितली त्यामध्ये 1, 2, 3 आणि 5 आधीच्या पदात ठराविक संख्या मिळवून पुढचे पद मिळते. म्हणजे काहीतरी त्यामध्ये मिळवलं जातं किंवा वजा केलं जातं, त्यावेळी पुढचे पद मिळते. हे साम्य आहे आणि म्हणून याला काय म्हटलं जातं? अशा क्रमिकांना अंकगणिती श्रेणी असे म्हणतात. पण उदाहरण क्रमांक 4 मध्ये काय आहे बघा इथे. उदाहरण क्रमांक 4 मध्ये मागच्या संख्येला 4ने गुणलेला आहे आणि उदाहरण क्रमांक 6 मध्ये सुद्धा काय आहे? ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन नाही आहे. तर उदाहरण क्रमांक 4 मध्ये ही अंकगणिती श्रेणी नाही. कारण काय केलेले आहे त्यामध्ये? इथे मागच्या संख्येला 4ने गुणली असता पुढची संख्या मिळते. म्हणजे या क्रमिकेमध्ये ही अंकगणिती श्रेणी नाही आहे. यामध्ये आधीच्या पदाला ठराविक संख्येने गुणल्यानंतर पुढचे पद मिळते. या प्रकारच्या क्रमिकांना भूमिती श्रेणी असे म्हणतात. बरोबर आहे. भूमिती श्रेणी म्हणजे आधीच्या पदाला ठराविक संख्येने गुणले की पुढचे पद मिळते, त्याला भूमितीय श्रेणी असे म्हणतात. म्हणजे ही अंकगणिती श्रेणी नाही आहे, तिथे गुणाकार येतोय म्हणून तिथे काय आहे? भूमितीय श्रेणी. आणि 6वं जे उदाहरण आहे ते अंकगणितीय श्रेणी नाही आणि भूमितीय श्रेणी नाही. यावर्षी आपण आता अंकगणितीय श्रेणीचा अभ्यास करणार आहोत. अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय? आधीच्या पदात ठराविक संख्या मिळवून पुढचे पद मिळते. हे ज्यावेळी असा नियम असतो त्यावेळी त्या क्रमिकेला काय म्हणतात? अंकगणितीय श्रेणी असे म्हणतात. लक्षात येते? आपल्याला अंकगणितीय श्रेणीचाच अभ्यास करायचा आता या प्रकरणामध्ये. बघा या क्रमिका दिलेल्या आहेत. यामध्ये 100, पहिलं उदाहरण बघा 100, 70, 40, 10. म्हणजे या क्रमिकेमध्ये काय नियम आहे बघा. मागच्या संख्येमधून 30 वजा केले आहेत. 100 मधून 30 वजा केले, 70 मधून 30 वजा केले, 40 मधून 30 केले, 10. आता 10 मधून 30 वजा केले तर काय मिळणार आहे? पुढचं पद -20. काय मिळणार आहे? -20. -20 मधून -30 वजा केले म्हणजे पुन्हा ॲडिशन होऊन -50, -80. अशा पद्धतीनं आपल्याला काय मिळणार आहे? पुढचं पद मिळणार आहे. म्हणजे काय? ही अंकगणितीय श्रेणी आहे. ओके. पुढे -7, -4, -1, 2. इथे -7 मध्ये किती मिळवले म्हणजे -4 मिळतात. -7 मध्ये +3 मिळवले की आपल्याला -4 मिळतात.
+4 अधिक 3 मिळवले -1, -1 मध्ये अधिक 3 मिळवले किती 2, मग 2 अधिक 3 किती 5, म्हणजे पुढचं पद काय असणार आहे 5. लक्षात येते. आता तिसरं उदाहरण तर सिंपल आहे. 4 4 4 म्हणजे 4 अधिक 0, 4 अधिक 0 4. आपल्याला प्रत्येक पदामध्ये त्यांनी 0 मिळवले आणि आपल्याला पुढचं पद मिळते. आता दिलेल्या क्रमिकांमधील पुढील पदे काढण्यासाठी काय केलेलं आहे बघा. म्हणजे मगाचं आपण 3 जी उदाहरणं एक्सप्लेन केली तीच आहे तिथे. यामध्ये प्रत्येक पदामध्ये काय आधीच्या पदात विशिष्ट संख्या मिळून आपल्याला पुढचं पद मिळालेलं आहे. आता यामध्ये पहिल्या ह्याच्यात काय होता फरक, ऋण होता. इथे धन आहे आणि इथे 0 मिळवलेलं आहे, बरोबर आहे. इथे ऋण 30 मिळवले, इथे धन 3 मिळवले आणि इथे 0 मिळवले. लक्षात येते. तर क्रमागत पदांमधील फरक जर स्थिर असेल तर त्याला सामान्य फरक किंवा सामायिक फरक असे म्हणतात आणि तो D या अक्षराने दाखवतात. लक्षात ठेवा. तो जो फरक आहे म्हणजे आपण वरच्या उदाहरणामध्ये -30 मिळवले म्हणजे D-30 आहे तिथं. अधिक 3 केलं म्हणजे D+3 आहे किंवा अधिक 0 केलं म्हणजे D0 आहे असा अर्थ होतो. लक्षात येते. आता दिलेल्या क्रमिकेतील कोणत्याही 2 क्रमागत पदांमधील फरक म्हणजे TN+1 म्हणजे पुढचं पद वजा मागचं पद यांचा जर फरक जो स्थिर असेल तर त्या क्रमिकेस अंकगणिती श्रेणी असे म्हणतात. आणि अशा श्रेणीमध्ये D हा सामान्य फरक असतो. यामध्ये अंकगणिती श्रेणीचे पहिले पद A या अक्षराने दाखवलं जातं आणि सामान्य फरक D या अक्षराने दाखवला जातो. लक्षात घ्या. T1 A असतं म्हणजे पहिलं पद A असतं. दुसरं पद T2 काय असतं A+D, कारण त्यामध्ये जो काय फरक असेल तो मिळवला की तुम्हाला दुसरं पद मिळतं. तिसरं पद A+D+D म्हणजेच A+2D. तिसरं पद काय A+2D. पहिलं पद A आणि सामान्य फरक D असलेली अंकगणिती श्रेणी बघा कशी असते. पहिलं पद A, दुसरं A+D, तिसरं A+2D, A+3D ही असते. अंकगणिती श्रेणीसंबंधी काही उदाहरणे पाहू. ओके. तर उदाहरण बघा. पहिलं काय, आरिफाने दर महिन्याला 100 रुपयाची बचत केली. एका वर्षातील प्रत्येक महिन्या अखेरची एकूण बचत खालीलप्रमाणे आहे. म्हणजे आता इथं 100 पहिल्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यात 200, असं 12 महिन्यापर्यंत 1200 रुपये काय झालेले आहेत त्याची बचत झालेली आहे. आता दुसरं उदाहरण, प्रणवने मित्राकडून 10,000 रुपये उसने घेतले आणि दरमहा 1,000 रुपये याप्रमाणे फेडायचे ठरले. तर प्रत्येक महिन्यात फेडायची राहिलेली रक्कम खालीलप्रमाणे असेल. म्हणजे 10,000 पहिल्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यात 9,000, तिसऱ्या महिन्यात 8,000, चौथ्या महिन्यात 7,000, असं तो करत करत काय करणार आहे 12व्या महिन्यात 0 होणार आहे त्याची. 10व्या महिन्यात काय होणार आहे 0 रक्कम उरणार आहे. बरोबर आहे. म्हणजे ही सुद्धा काय आहे एक सिक्वेन्स आहे. प्रत्येक मागच्या पदामध्ये 1,000 वजा केले की पुढचे पद मिळते. बरोबर आहे ना. 10,000 मधून 1,000 वजा केले 9,000, 7,000 मधून 1,000 वजा 6,000, 5,000, 4,000, 3,000, अशा पद्धतीनं एक सिक्वेन्स आहे. आता तिसरं उदाहरण बघा. 5चा पाढा म्हणजे 5ने विभाज्य संख्या पहा. आता इथे 5, 10, 15, 20, 15 असं ही अंकगणिती श्रेणी आहे. म्हणजे हे सगळ्या 5च्या पटीतील संख्या आहे. तर वरचं 1 आणि 2 ही जी उदाहरणं होती म्हणजे पहिलं उदाहरण आहे, दुसरं उदाहरण. पहिलं उदाहरण काय होतं, बचत 100 रुपयाची दर महिन्याला तो करत होता आरिफा. आणि दुसरं उदाहरण होतं दर महिन्याला प्रणव काय करणार आहे 1,000 रुपये काय करणार आहे फेडणार आहे. म्हणजे इथे लिमिट होतं
संपत होतं. हे उदाहरण आता एका वर्षातील त्याची आपल्याला बचतीची रक्कम इथे मिळते आणि इथे तो 10,000 रुपये फेडतोय 10व्या महिन्यापर्यंत. हे आपल्याला काय होते इथे संबोधित होते. पण तिसरं जे उदाहरण आहे हे 5च्या पट्टीतील संख्या म्हटलेली. ह्या असंख्य आहेत. 10 अंकी, 12 अंकी, 14 अंकी, कितीही अंकी तुम्ही त्या संख्या लिहू शकता 5च्या पटीतील. म्हणजे ही जी श्रेणी आहे, तिसरी श्रेणी जी आहे ही अनंत आहे. आणि पहिली आणि दुसरी अंकगणिती श्रेणी ह्या शांत आहेत. शांत आहेत म्हणजे कुठेतरी ते त्याला लिमिट येते, थांबते. पण तिसरी जी उदाहरण तिसरं जे आहे 5च्या पटीतील संख्या किंवा 5ने विभाज्य संख्या ही अनंत श्रेणी आहे. अशा अनंत संख्या आहेत ज्या 5ने विभाज्य आहेत किंवा 5च्या पटीतील आहेत. तर आता बघूया ह्या गोष्टी लक्षात ठेवूया इथे. जर क्रमिकेमध्ये tn प्लस 1 वजा tn हा फरक स्थिर असेल तर त्या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी असे म्हणतात. बरोबर आहे. अंकगणिती श्रेणीच्या 2 क्रमागत पदांमधील फरक d या अक्षराने दर्शवतात. d हा फरक धन आणि ऋण किंवा शून्य असू शकतो. हे आपण बघितलेले आता उदाहरणं आपण बघितलेली आहेत. काही ठिकाणी ऋण होते d, काही ठिकाणी धन आहे, काही ठिकाणी शून्य सुद्धा आहे. बरोबर आहे. अंकगणिती श्रेणीतील पहिले पद a आणि सामान्य फरक जर d असेल तर त्या श्रेणीतील पदे a प्लस d, a प्लस 2d अशी असतात. बरोबर आहे. a प्लस d, a प्लस 2d अशी ही पदे असतात. आता शांत अंकगणिती श्रेणीचे 1 आणि अंत अंकगणिती श्रेणीचे 1 असे एक एक उदाहरण तुम्ही लिहायचं आहे. शांत म्हणजे तिथे कुठेतरी तिला लिमिट येतं, थांबतात त्या संख्या. आणि अनंत म्हणजे अनंत संख्या असतात, तिथे काही लिमिट नसतं. तुम्ही कितीही लिहित गेलात तरी त्या संपत नाही. आता सोडवलेलं उदाहरण एक पाहणार आहोत आपण. बघा इथे, खालीलपैकी कोणती क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे हे ओळखा. जर असेल तर तिची पुढील 2 पदे काढा. पहिलं बघा 5, 12, 19, 26. 5मध्ये किती मिळवले असता 12 मिळतात. 12मध्ये किती मिळवले असता 19 मिळतात. 19मध्ये किती मिळवले असता 26 मिळतात. तर उदाहरण सोडवायचं कसं बघूया. उदाहरण इथे उकल दिलेले आहे. 5, 12, 19, 26 या क्रमिकेत पहिले पद t1 बरोबर 5, t2 बरोबर 12 आणि t3 बरोबर किती आहे 19. मग t2 मायनस t1 म्हणजे मागचं पद वजा पहिलं पद, दुसरं पद वजा पहिलं पद किती येतं आहे 12 वजा 5 7. ठीक आहे. t3 वजा t2 19 वजा 12 7. तर पहिलं पद इथं 5 आहे आणि सामान्य फरक किती आहे 7 आहे. d किती आहे 7 आहे. ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे कारण फरक सगळीकडे सारखा आहे. आता 26 अधिक 7 बरोबर पुढचं पद काय असणार आहे 33. 33 अधिक 7 बरोबर 40. त्यांनी प्रश्न काय दिला आहे पुढील 2 पदे काढायची आहेत. मग इथे 26 अधिक 7 33 आणि 33 अधिक 7 40. म्हणजेच 33 व 40 ही दिलेल्या श्रेणीतील पुढील 2 पदे आहेत. लक्षात येते. आता पुढचं दुसरं उदाहरण 2 वजा 2 वजा 6 वजा 10. t1 बघा किती आहे 2 आहे. t2 वजा 2 आहे. t3 वजा 6 आहे. t4 वजा 10 आहे. t2 वजा t1 किती वजा 2 वजा 2 वजा 4. ठीक आहे. t3 वजा t2 बरोबर वजा 6 वजा 2 म्हणजे वजा 6 अधिक 2 बरोबर वजा 4 येतं.
T4 वजा T3 किती येणार? वजा 10 वजा वजा 6 वजा 10 अधिक 6 बरोबर वजा 4. म्हणजे डी सगळीकडे सारखा आहे. किती आहे तो? डी वजा 4. बरोबर आहे. आणि पहिलं पद काय आलंय? A2. मग इथे ही अंकगणिती श्रेणी आहे, कारण 2 क्रमागत फरक पदांमधील फरक वजा 4 हा सगळीकडे सारखा आहे आणि म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. तर पुढची पदं आपल्याला काढायची आहेत. वजा 10 मध्ये वजा 4 मिळवले किती मिळणार? वजा 14. वजा 14 मध्ये वजा 4 मिळवले किती मिळणार? वजा 18. म्हणजे वजा 14 आणि वजा 18 ही पुढची पदे आहेत. तिसरं उदाहरण बघा काय आहे. 1 1 2 2 3 3 या क्रमिकेत T1 किती आहे? 2 1 आहे. T2 किती आहे? 1 आहे. T3 2 T4 2 T3 3 T5 3 आणि T6 3. आता यामध्ये T2 वजा T1 1 वजा 1 किती येते? 0 येते. T3 वजा T2 2 वजा 1 1 येते. T4 वजा T3 2 वजा 2 0 येते. आणि T3 वजा T2 किती येणार आहे? T3 वजा T2 इज नॉट इक्वल टू T2 वजा T1. म्हणजे फरक हा 0 आणि 1 असा येतोय. म्हणजे फरक काय? सारखा नाही. या क्रमिकेतील लगतच्या 2 पदांमधील फरक स्थिर नाही. म्हणजेच दिलेली जी क्रमिका आहे ती अंकगणिती श्रेणी नाही. लक्षात येते? चौथं उदाहरण बघूया. इथे 3/2 पहिलं पद आहे. दुसरं पद आहे 1/2. तिसरं पद आहे वजा 1/2 आणि चौथं पद आहे वजा 3/2. मग T2 वजा T1 बघा. 1/2 वजा 3/2 किती येतं? वजा 2/2 वजा 1. बरोबर आहे. मग T3 वजा T2 किती येते बघा? वजा 1/2. तिसरं पद काय आहे? वजा 1/2 वजा 1/2. बरोबर आहे. यांचा फरक किती येतोय? वजा 1 येतोय. बरोबर आहे. आता यात हा सुद्धा फरक किती आला? वजा 1 आला. पुन्हा T4 वजा T3 करून बघूया. T4 म्हणजे चौथं पद काय आहे? वजा 3/2 वजा वजा 1/2 त्याच्या आधीचं पद. म्हणजे वजा 3/2 अधिक 1/2 वजा 2/2 वजा 1. म्हणजे इथे फरक डी जो आहे तो किती मिळालेला आहे? वजा 1 मिळालेला आहे. बरोबर आहे. म्हणजे सगळीकडे सामान्य फरक स्थिर आहे. म्हणून ही काय आहे? अंकगणिती श्रेणी आहे. आता पुढील 2 पदं शोधायची आहेत. आता वजा 3/2 हे चौथं पद आहे. यामध्ये वजा 1 मिळवली असता पुढचं पद मिळणार आहे. किती मिळणार आहे ते? वजा 5/2. तुम्ही छेद समान करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे उदाहरण सोडवायचं आहे इथे. ओके. पुढे वजा 5/2 मध्ये पुन्हा वजा 1 मिळवा. ते सोडवल्यानंतर तुम्हाला वजा 7/2 मिळेल. म्हणजेच पुढील 2 पदे वजा 5/2 आणि वजा 7/2 ही मिळतील. लक्षात येते? ओके. धन्यवाद.